सध्या जगामध्ये आणि भारतामध्ये प्रचंड उलथापालथ सुरू आहे। ते लक्षात घेतल्याशिवाय आपले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचे योग्य मार्ग आपल्याला सापडणार नाहीत। आज जगामध्ये अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरोधामध्ये इराण जे युद्ध करीत आहे त्या युद्धाच्या संदर्भामध्ये इस्रायल आणि अमेरिकेला जी अपेक्षा होती की सहजासहजी आम्ही इराणचा पराभव करू, पण दररोज उलट घडतंय। काल रात्रभर इराणने अमेरिकन अड्ड्यांच्यावर हल्ले केले, त्यांचे अड्डे सगळे उद्ध्वस्त केले, तर हे सुरू आहे। परंतु याच्याबद्दलचं जे वास्तव आहे, सत्यकथा असतात त्या भारतामध्ये फारशा येत नाहीत, कारण भारतातली ही जी गोदी मीडिया आहे ते इराणबद्दलची भूमिका मांडत नाही, इस्रायल अमेरिकेची बाजू घेते आणि मग त्या पद्धतीने जेवढं मांडायचा प्रयत्न केला जातो त्यांच्याकडून तो केला आहे। परंतु सध्या प्रसार माध्यमे इतकी प्रगत आहेत की जगामध्ये काय घडतंय आणि इराणच्या संदर्भामध्ये युद्धातलं कथा ज्या आहेत त्या ज्यांना पाहिजेत त्यांच्यापर्यंत ती सगळी माहिती आता पोहोचत आहे। फिफा फुटबॉलच्या मॅचेस सुरू आहेत जोरदारपणे आणि भारतामध्ये सीजेपीचं आंदोलन चालू आहे, कोकराज जनता पार्टीचं आंदोलन चालू आहे आणि सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके आणि इतर विद्यार्थी संघटना ज्या आहेत, नेहा बोरा आहे, बाकीचे आणखीन बरेच महत्त्वाचे नेते त्याच्यामध्ये आहेत, त्यांनी जी व्यूहरचना केलेली आहे ती 20 दिवसानंतर सगळ्या भारतासमोर स्पष्ट झालेली आहे, जगामध्ये स्पष्ट झालेली आहे। आणि या बदलत्या काळामध्ये जरी आंदोलनाची हत्यारं बदललेली असली, मार्ग जरी बदललेले असले, तरी काही जुने जे मार्ग आहेत ते आजही प्रभावी आहेत। आमरण उपोषण, महात्मा गांधींचा मार्ग। महात्मा गांधी ज्यावेळेस उपोषणास बसायचे, अगदी जेलमध्ये जरी असले तरी इंग्रज अधिकारी त्यांची काळजी घ्यायचे, चर्चा करायची। पण हे भाजपवाले जे आहेत त्यांनी मागील 20 दिवसामध्ये एकदाही चर्चा आंदोलकांच्या बरोबर केलेली नाही आणि त्याच्यामुळे की त्यांनी अचानकपणे सोनम वांगचुक यांना किडनॅप केल्यासारखं उचलून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। सोनम वांगचुक ही काही साधीसुधी व्यक्ती नाही, ते एक चांगले हाडाचे शिक्षक आहेत, शास्त्रज्ञ आहेत। त्यांनी लडाखमध्ये शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केले, प्रयोग यशस्वी केले। त्यांच्या 3 डेज पिक्चर मधला जो दाखवलेला आहे त्यांच्याबद्दल ते सुद्धा तसं त्यांच्या प्रत्यक्ष जीवनाच्या संदर्भामध्ये किरकोळ आहे। सतत रेल्वेने प्रवास करणारे आणि त्यांनी जाणीवपूर्वक 20 दिवसापूर्वी या उपोषणामध्ये भागीदारी सुरू केली। सत्ताधाऱ्यांना असं वाटलं होतं की 8 दिवस 10 दिवस उपोषण करून थांबतील। 54 वर्ष झाली आता असं विद्यार्थ्यांचं आंदोलन झालेलं। त्यांची अपेक्षा भंग झाली। फक्त सोनम वांगचुकच नव्हे तर ते जे 4-5 विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, ते सुद्धा 20 दिवस आता उपोषण त्यांचं झालेलं आहे। त्या सुद्धा तेवढ्याच कट्टर आहेत, तेवढंच सहन करतायत। त्यांची कधी परिस्थिती हाताबाहेर जाईल याचा पत्ता नाही, ही सगळी स्थिती आहे। आणि असं असून सुद्धा हे भारत सरकार उपोषणकर्त्यांच्या बरोबर चर्चा कराव्यास तयार नाही। तिसऱ्या बाजूला आपण बघतोय की हे जे धर्मेंद्र प्रधान आहेत, शिक्षण मंत्री, त्यांनी मध्ये वाह्यात काही बोललेलं होतं, आता ते थंड आहेत।
पण राजीनामा दिलेला नाही. भारतातली सर्व शिक्षण पद्धती सडलेली आहे. नीट पेपर फुटले, सगळे पेपर फुटतात. करोडो रुपयांचा व्यवहार केला जातो. पेपर लिहिण्यापासून ते नोकरीला लागेपर्यंत सगळे एजंट्स घुसलेले आहेत. आणि या सगळ्या एजंट्सना ब्राह्मणवादी आणि हे सगळे मुजोर सत्ताधारी त्यांच्या माणसांची वर्णी लावत आहेत. याबद्दल या देशातल्या तरुणांच्या मध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. डेहराडून मध्ये तर त्यांनी एक डान्स बार लावला होता राहुल गांधींची सभा फेल करण्यासाठी, पण तरुण तिकडे गेले नाही. हे जनतेला भाजपवाले मूर्ख समजतात. आम्ही फिरू तसं फिरतील असं त्यांना वाटतंय. पण आता हे बदललेलं आहे सगळं. असंच 74 साली बदललं होतं. मी त्यावेळेस कॉलेजला होतो. आम्ही पाहत होतो की बिहारमधली, गुजरातमधली विद्यार्थ्यांची आंदोलनं, प्रचंड राजकीय उलथापालथ त्यावेळेला सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलनामधून घडवलेली होती. त्या विद्यार्थी चळवळीमधले जे नेते होते ते भारताच्या अखिल पातळीवरील नेते झाले वेगळ्या वेगळ्या पक्षांच्या मध्ये. आम्हाला सुद्धा हे भान होतं. आम्ही आणीबाणीच्या विरोधी बोलायचो, आणीबाणीमध्ये भाषणं करायचो. वेगळ्या वेगळ्या निबंध स्पर्धांच्या मध्ये असो किंवा वक्तृत्व स्पर्धांच्या मध्ये असो आमची भूमिका आम्ही मांडायचो. आणीबाणी उठल्यानंतर आम्ही विद्यार्थी संघटनेतल्या कार्यकर्त्यांनी जनता पक्षाचा त्यावेळेचा प्रचार केलेला होता. आम्ही त्यावेळेला परवा केलेली नव्हती की आम्हाला अटक होईल, परंतु त्यांच्याकडे आमच्या ठिकाणच्या पोलिसांचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांना थोडासा दयाळू असल्यामुळे ते झालं नाही. परंतु आणीबाणी उठल्यानंतर मात्र एक घटना घडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं पाहिजे याचं एक आंदोलन सुरू होतं. या आंदोलनास विरोध करणारे एक पाहुणे आमच्या कॉलेजवर येणार होते. त्यांची गाडी आम्ही अडवली. पोलिसांच्या बरोबर हाणामाऱ्या झाल्या, लाठीमार केला पोलिसांनी आणि 51 विद्यार्थी आम्ही कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये आम्ही शिक्षा भोगलेली आहे. तर हे आजचं आंदोलन पाहताना ज्यांनी आणीबाणी बघितलेली आहे ते तुलना करू शकतात. खरं म्हणजे त्यावेळच्या नेत्यांना बड्या बड्या असं वाटत होतं की आणीबाणी जी आलेली होती त्या आणीबाणी उठणारच नाही. आम्ही त्यांच्यापैकी काही जणांच्या त्यावेळेस चर्चा केली होती. जागतिक दबाव आला म्हटले, देशात लोकशाही असं दिसायला पाहिजे म्हणून निवडणुका जाहीर झाल्या होत्या. तर आता हे जे आंदोलन आहे त्याची तुलना ही कायापलट झालेली जी 74-75 सालची बाब आहे, घटना आहे महत्वाची, त्याच्याशी करावी लागते. हे थांबणार नाही आंदोलन. या देशातलं तरुणांचं जे आंदोलन आहे ते आता असंच वाढणार आहे. 20 तारखेला संसदेवर प्रचंड मोर्चा आहे. संसदेचं अधिवेशन सुरू होतंय. अधिवेशनामध्ये सुद्धा हे प्रश्न उपस्थित केले जातील आणि एकूणच घुसळण जी आहे ती होत राहणार आहे. जागतिक पातळीवर या आंदोलनाची दखल घेतलेली आहे. तर एवढं मोठं आंदोलन, एवढे मोठे करणारे सामाजिक कार्यकर्ते, आणि मग आम्ही असं म्हणतोय रोज व्हॉट्सअपवर आंदोलन केलं पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे. आंदोलन करायला पाहिजे म्हणणारे बी आंदोलनात असतात का नाही हा सुद्धा मुद्दाच आहे. परंतु आंदोलन करायला पाहिजे म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे त्याचं आकलन करून घेणं आवश्यक आहे. आणि बांधकाम कामगार कार्यकर्त्यांच्या मधला गोंधळ पूर्णपणे संपला पाहिजे. ज्याला काही कामगार संघटनेचं देणं घेणं नाही, कामगार कायदे माहिती नाहीत, या 4 श्रमसंहिता माहीत नाहीत, फॉर्म भरायचं तेवढं माहिती आहे, आणि ते लगेच भाऊ दादा अण्णा होऊन व्हाईट शर्ट घालून हातात एक बॅग धरून स्वतःला कामगार पुढारी म्हणून त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे. काय हरकत नाही. परंतु
हे समजून घ्या. आज काय आहे, आज परत त्यांनी 13 जुलैला 3 GR काढून ते GRचं नाटक करून सगळी ऑनलाईन पद्धत त्यांनी बंद केलेली आहे सध्या. हे लक्षात घ्या. आज फक्त नवीन अर्ज भरणे आणि नूतनीकरणाचा अर्ज भरणे याच्या पलीकडे काहीही चालू नाही. सगळ्या योजनांचं काम बंद आहे. ज्यांनी यापूर्वी भांडी मिळण्यासाठी, डबे मिळण्यासाठी अर्ज केले होते त्यांना तेवढं द्यायचं काम काही ठिकाणी सुरू आहे. म्हणजे मंडळ आता बंदच पडलेलं आहे. त्यांनी जे अंदाजपत्रक जाहीर केलेलं आहे, त्यांनी सांगितले की या वर्षाअखेर 28,000 कोटी उपकर होईल आणि त्यांनी सांगितले की त्यातले 26,000 कोटी संपलेले असतील. बँकेमध्ये असलेली जी शिल्लक आहे, डिपॉझिट केलेली आहे, ती राहणार का नाही हा मुद्दा आहे. फक्त त्यांनी 30 योजनांच्यावर 2,000 कोटी दिलेले आहेत. गेल्या किती वर्षामध्ये? 15 वर्षामध्ये. आणि फक्त 2021 पासून ते 2026 पर्यंत या 5 वर्षामध्ये कमीत कमी 20,000 कोटी 4 कंत्राटदारांना त्यांनी दिलेले आहेत. मध्यान्ह भोजन, भांडी पेटी, आता डबे, सुरक्षा पेटी आणि रक्त काढून घेण्याचा उद्योग, एवढ्यासाठी. आणि त्याच्यामुळे की याच्याबद्दल कामगारांना राग आला पाहिजे, चीड आली पाहिजे आणि त्याच्या विरोधी आंदोलनाची तयारी केली पाहिजे. आज एखादं आंदोलन तारीख जाहीर करून काय उपयोग नाही. ती तारीख 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी जाहीर केली तरी चालतं. आता आंदोलन न करता सुद्धा काही गोष्टी कायद्याने अधिकार दिलेले आहेत ना आपल्याला, त्या अधिकाराचा वापर करून घेतला पाहिजे. आम्ही सतत सांगतोय, लोकसेवा हक्क हमी कायदा बघा, वाचा, त्यानुसार तक्रारी अर्ज करा. आम्ही सांगली जिल्ह्यातून 255 अर्ज दाखल केले ना. आता हा लोकसेवा हमी हक्क कायदा काय आहे की जर तुम्ही अर्ज केला तर तो अर्ज केल्यानंतर जर 3 महिन्याच्या आत मंजूर झाला नाही तर तुम्ही तक्रार अधिकाऱ्यांच्या विरोधी करू शकता. आणि ती तक्रार जर बरोबर आहे असं जर झालं तर त्या अधिकाऱ्यांना, प्रत्येक अधिकाऱ्याला प्रत्येक अर्जासाठी 5,000 रुपये दंड होईल आणि तुमचा अर्ज मंजूर करावा लागेल. एवढंच नाही तर तुमचा अर्ज का नामंजूर केला हे सुद्धा बघायची तरतूद त्याच्यामध्ये आहे. आणि 17 तारखेला 52 केसी चालल्या या कायद्याखाली. मला एका मित्राने सांगितलं फोन करून, अहो ही तुमची पहिलीच केस आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये, याच्या आधी अपिलामध्ये कोणी गेलेलंच नाही लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली. सुधाकर तेलंग म्हणून आहेत आयुक्त, पुण्याचे राज्य आयुक्त. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं चर्चेमध्ये की तुम्ही सरकारनं केलेला कायदा आहे तो पाळला पाहिजे. तुम्ही पाळला नाही तर मला दंड करण्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही, तुम्ही करा काय करायचं. आम्ही कामगार संघटनेच्या वतीनं त्यांना सांगितलं की आता कायदा वाचून तरी बघा ना, पुस्तक उघडून बघा. म्हणजे हे बांधकाम कामगारांच्या कायद्याचं पुस्तक आहे ना, ते इंग्रजीमध्ये आहे. हे एवढे महान आहेत की त्याने इंग्रजी प्रत त्यांच्या वेबसाईटवर ठेवलेली आहे, मराठी प्रत तेवढी ठेवलेली नाही. मराठी त्यांचे GR जोडलेले आहेत. 96 सालापासून यांना अधिकार दिलेत ना. शॉप इन्स्पेक्टर पासून सरकारी कामगार अधिकाऱ्यांपर्यंत नोंदणी करण्याचे अधिकार दिलेले आहेत, अर्ज मंजूर करण्याचे अधिकार दिलेले आहेत, अर्ज नामंजूर करण्याचे अधिकार दिलेले आहेत. मग ते तुम्ही करा. कशासाठी थांबवलंय? किती थांबवायचं? 2 महिन्यापूर्वीपासून हे मी युट्यूबवर बोलायला चालू केल्यानंतर सुरुवातीला 8 दिवस त्यांची आकडेवारी आम्ही पाहायचो की थकबाकीचे अर्जांची संख्या आणि परत वाढत चाललेली होती.
रोज 50,000 संख्या वाढायची. पण आता दबाव आलेला आहे आणि आता ते 32 लाखावर आले. तुम्ही सेवा स्तर म्हणून आहे BOCW वर ओपन करून बघा. त्याच्यामध्ये अर्ज किती लोकांनी केलेले आहेत आतापर्यंत? 99 लाख लोकांनी अर्ज केलेले आहेत. 84 लाख लोकांचे आजपर्यंत त्यांनी अर्ज मंजूर केले असंही ते सांगतात. आणि एवढं करून 12 लाख हे नवीन अर्ज पेंडिंग आहे. 8 लाख नूतनीकरणाचे पेंडिंग आहेत. 8,45,000 हे लाभाचे अर्ज पेंडिंग आहेत. मग कसं ठेवता येईल हा मुद्दा आहे. हे मी त्या तेलंग साहेबांना सांगितलं. ते म्हटले निकाली निघालं पाहिजे. एक जिल्ह्यामध्ये लाखाच्या वर जर अर्ज असतील, त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आलेल्या की आम्हाला शिफारस करावी लागेल तुमची डिपार्टमेंटल इन्क्वायरी होण्यासाठी. हा सुद्धा त्याच्यामध्ये पर्याय त्यांच्याकडे आहे. तर त्याच्यामुळे की तुम्ही तक्रार करा. आता बंद आहे ना सगळं, माहित आहे की नाही तुम्हाला? आता सगळी वेबसाईट त्यांनी सगळी गुंडाळून ठेवलेली आहे. त्या तेच पाहिजे सारखं बंद ठेवायचं, पोटाला चिमटे काढायचे आणि तुमच्या माथ्यावर नुसता भांडी पिटी मारायची. आता ती भांडी देऊन आता संपले ना लोक. आता त्यांनी काय केले, दप्तर तुम्हाला देणार विद्यार्थ्यांना. सगळ्यांचेच पहिली ते 8वी विद्यार्थी नाही, दप्तर देणार. म्हणजे आणि तेवढीच खळबळ करून हे मोकळे. आता पुस्तकं दिली जातात ना प्राथमिक शाळेतल्या मुलांना, सरकारमार्फत, झेडपी मार्फत, नगरपालिकेमार्फत पुस्तके दिली जातात, मोफत दिली जातात. नगरपालिकेमार्फत गणवेश दिला जातो. त्यांचं मध्यान्ह भोजन चालू आहे. आणि हे काय पीटी देणार आहेत आता? हे म्हणजे आणि परत काळा बाजार. 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. अहो तुम्हाला माहिती नाही, आम्ही बरंच सोसले. कॅग रिपोर्टची प्रत आम्ही मिळवली आणि ती कधीची आहे? 2014ची. कॅग रिपोर्ट मध्ये यांनी असा आक्षेप घेतलाय, यांनी विद्यार्थ्यांना देतो म्हणून 50 लॅपटॉप खरेदी केली ऑफिसने आणि यांच्याच अधिकाऱ्यांना यांनी वाटून टाकली. ते रिपोर्टमध्ये आहे. तो रिपोर्टची प्रत सुद्धा आमच्याकडे अजून आहे. आणि काही जण आता धंदा चालू केलाय, तुम्हाला लॅपटॉप मिळणार, सायकल मिळणार, पैसे द्या. काही एजंटांचा असा उद्योग आहे की योजना कुठलीही मंजूर नसते, करणार म्हणून नुसता मंत्र्याने सांगितलं मंजूर न करता सुद्धा की इकडे सगळं सुरू. आम्ही घरांची मोहीम घेतली हातामध्ये, घरं मिळवून दिली आणि एजंटांनी लोकांच्याकडनं हजार रुपये गोळा केले त्यांच्या भागामध्ये. चला हे बघा ना, बातम्या आल्या पेपरला. तर त्याच्यामुळे की तुम्ही तक्रार अर्ज करा. कामगार अधिकाऱ्यांना अधिकार आहेत, त्यांचेच अधिकार आहेत, तेच जबाबदार आहेत. मी त्यांना सांगितलं मीटिंगमध्ये, तुमच्या ऑनलाईन मध्ये 50 अर्ज दिसतात का 1000 अर्ज दिसतात ह्याच्याशी काय आम्हाला देणं घेणं नाही. तुम्हाला अधिकार आहेत अर्ज मंजूर करायचे. आणि आता लोकसेवा हमी कायद्याखाली तक्रार केलेली आहे, तुम्ही अर्ज मंजूर करून टाका. त्यांनी जर काय नाही मंजूर केले तर मग हे 255 अर्ज आहेत. त्याच्यामध्ये शॉप इन्स्पेक्टरला प्रत्येकी 5000 रुपये गुणिले 255, सरकारी कामगार अधिकाऱ्याला 255 गुणिले 5000 रुपये, सहाय्यक कामगार आयुक्त 255 अर्ज गुणिले 5000 रुपये आणि अप्पर कामगार आयुक्त 255 गुणिले 5000 रुपये. एवढ्या रकमेचा दंड होण्याची शक्यता आता तयार झालेली आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आंदोलनाचे मार्ग जे आहेत ते वेगळे वेगळे आहेत. नुसताच मोर्चा काढला आणि बोंबलला म्हणजे झालं नाही. अहो ते मोर्चा जर अर्धवट काढला आपला तर त्याच्यामध्ये आपलं नुकसान होतं.
त्यांना माहिती आहे तुम्ही जर एक दिवसाचा मोर्चा काढला, धरणं धरली, हे जाणार आहेत संध्याकाळी. त्यांचं निवेदन घ्यायचं आणि केळाच्या टुकलीत टाकायचं. अरे आलेली माणसं असा सुद्धा विचार करत नाहीत की निदान त्याची चर्चा व्हावी, तोपर्यंत आपण बसून राहायला पाहिजे. 3 दिवस 4 दिवस हे सुद्धा नाही. उपोषणाचं तर बाजूलाच राहिलं. करा ना उपोषण प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. दिसत नाही का एक शास्त्रज्ञ बसतो. जेएनयू विद्यापीठामधली विद्यार्थिनी बसलेली आहे. नेहा तिचं नाव आहे. ती पीएचडी करते. इतक्या तरुण वयामध्ये त्या मुलीचा प्रचंड अभ्यास आहे. चळवळीबद्दलचं आकलन जे आहे ते प्रचंड आहे. आणि हे जे काही काक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आहे, हे 50 वर्षांनंतर एक मिळालेलं उत्तर आहे आंदोलनासाठी. पक्षाचे आंदोलन हे मोडून काढतात, विरोधी पक्षामध्ये फाटाफूट करायची, त्यांचं आंदोलन होऊच द्यायचं नाही, आंदोलन झाली तर ती चिरडून टाकायची. तर आता त्यांना हे अशक्य झालेलं आहे. या देशातला युवक जो आहे तो जागा झालेला आहे. त्यासाठी त्या सगळ्या टीमला 20 दिवस खरं प्राणांतिक उपोषण करावं लागतं. आणि तुम्हाला काहीच त्याग नको आहे. नुसताच व्हॉट्सअपवर बोललं म्हणजे झालं. अरे जी समिती आहे ती बी तुम्ही जिवंत ठेवू शकत नाही. ती सुद्धा फाटलेली आहे. तिच्याकडे काय फंड्स नाही आहेत. दरिद्री संघटना आहे. मुंबई आझाद मैदानमध्ये जर मंडप लावायचा झाला तर पैसे नाही, तयारी नाही तुमची. किमान फंड्स देण्याची. तर ही निवेदनं तुम्ही द्या. निवेदनं तुम्हाला मिळतील. निवेदनं आतापर्यंत आम्ही तुम्हाला देत आलेलो आहोत. ते निवेदनं तुम्ही द्या. मग मामलेदार असेल, सहाय्यक कामगार आयुक्त असेल, कलेक्टर असेल, यांना द्या. सांगा जिल्हाधिकाऱ्यांना या अधिकाऱ्यांची चौकशी करा. यांना अधिकार आहेत मंजूर करायचे. यांनी वर्षभर मंजूर केलेले नाहीत. अर्ज करा त्यांच्यावर कारवाई. हे असं केल्याशिवाय सुद्धा ते अधिकारी जे आहेत त्यांच्या अधिकारांचा वापर करणार नाहीत. त्यांना वर्ण सांगितलं जाते ना तुम्ही अर्ज मंजूर करू नका म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे. ते साध्या प्रश्नाचं मी आता या संपूर्ण मांडणीमध्ये तुमच्या समोर एकच बोलतोय. का 37 लाख अर्जापासून ते आतापर्यंत 32 लाख प्रलंबित आहेत. याचा जर निकाल लागला तर मग पुढे प्रत्येक प्रक्रियासाठी होईल. याच्यानंतरचं सुद्धा आंदोलन अतिशय अवघड आहे, गुंतागुंतीचं आहे. या 4 श्रमसंहिता लागू होण्या अगोदरच काय प्रताप केलाय तुम्ही बघितलेला आहे. शिष्यवृत्ती त्यांनी बंद करण्याचं कारस्थान केलेलं आहे. ते परत आपल्याला सुरू करून घ्यायचं आहे. एक झालं ना आम्ही बोंबाबोंब केल्यामुळे. प्रसूती रजा त्यांनी रद्द केली होती. त्यांचं त्यांनाच अवघड झालं आम्ही बोलल्यानंतर. त्या त्यांनी सुरू केल्या. असं प्रत्येक गोष्टीबद्दल होईल. तर तुम्ही हे बदललेलं आंदोलनाचं स्वरूप आहे. परंतु काही आंदोलनातली जी जुनी हत्यारे आहेत त्यातलं महत्वाचं जे हत्यार आहे ते उपोषण. महात्मा गांधी कशासाठी जागतिक नेते आहेत. महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदर कशासाठी आहे ह्या एका उपोषणावरून तुमच्या लक्षात येईल. आणि या महात्मा गांधींचा या सगळ्या प्रतिगाम्यांना, फॅसिस्ट लोकांना या देशावर आणीबाणीसारखी हत्यारं वापरून प्रत्यक्ष आणीबाणी जाहीर नसली तरी सुद्धा आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण केलेली आहे. ज्यांनी महात्मा गांधीचा खून केला त्यांना आदर्श मानणारे सत्यवाद आहे. तर हे सगळं भान ठेवा. प्रत्येक गोष्टीमध्ये याचा संदर्भ असतो. निव्वळ माझा अर्ज मंजूर झाला नाही, माझे 10 अर्ज मंजूर झाले नाही, ते कसं होतील मी एवढंच बघणार. मग लिंक चालू आहे का नाही, कसं करायचं, काय करायचं, याच्या पलीकडे काही देणं घेणं नाही. असं करू नका.
दबाव आणल्याशिवाय सरकारला ते निर्णय ते पलटत नाहीत. चेष्टा करतात कामगारांची. हे कामगार मंत्री एक खोटी योजना दाखलेली आहे त्यांनी त्या पेन्शनची बनावट, आणि लोकांना पेन्शन दिलंय म्हणून सांगतात. योजना जाहीर करून वर्ष झालं, एकाही कामगाराला महाराष्ट्रामध्ये अजून पेन्शन मिळालेली नाही. केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये, आंध्रामध्ये हजारो कामगारांना आज पेन्शन मिळते, दिल्लीमध्ये, राजस्थानमध्ये मिळते. आणि हे नकली न मिळणारी योजना करून मोकळे. तर यासाठी तुम्ही निवेदन पाठवून द्या. तुम्हाला काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क करा. आंदोलनाचं स्वरूप बदललेलं आहे, लक्षात घ्या. काही जुना हत्यारं आजही चळवळीची प्रभावी आहेत, काही निकामी झालेली आहेत, काही तकलादू झालेले आहेत. ते तकलादू साधनांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. तुम्ही संपर्क करा जरूर, आणि तुम्हाला शक्य असेल तेवढे. अरे तुम्ही 50 रुपयेपासून सुरुवात करा ना. त्या गुगल पे आणि फोन पे 50 द्या, 100 द्या, 200 द्या. आता लहान पोरं सुद्धा 100ची नोट दिली नाही ना तर त्या पाहुण्यांच्या अंगावर फेकतात. त्यांना 20 रुपयाची आणि 10 रुपयाची नोट चालत नाही, 50ची सुद्धा चालत नाही, आणि आता तर 100ची सुद्धा चालत नाही, 500ची नोट पाहिजे. आणि तुम्ही एक पैसा सुद्धा तुमची द्यायची तयारी नाही. जे ग्रुप आहे आपला, त्या ग्रुपमध्ये ज्यांना खरं म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगितले, तुम्हाला जर काही आर्थिक निधी द्यायची तयारी नसेल ना, तुम्ही त्या ग्रुपमधनं डिलीट व्हा. कशासाठी ग्रुपमध्ये राहताय तुमचा विश्वास नाही तर हे करा. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी राज्य निमंत्रक आहे. तर तुम्ही हे जे यूट्यूब चॅनल आहे ते विनामूल्य आहे. तुमचं काही नुकसान होणार नाही तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर. केला नाही तर उपयोग नाहीच आहे, काही तुमचं नुकसान नाही. केला तर तुमचाच फायदा आहे ना. एक आपली चळवळ प्रसार माध्यमातून बळकट होईल, तेवढं सुद्धा करायची कुणाची तयारी नाही फार लोकांची. तरी आज 13,700 सबस्क्रायबर आहे, आणि 13 लाखापेक्षा जास्त लोकांनी हे वेगवेगळे या यूट्यूबमधील भाषणं ऐकलेली आहेत. तर तुम्ही आठवणीनं सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, प्रचार करा. एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद. लाल सलाम, जय भीम.